आता साठवू थेंब थेंब पाणी ही जलयुक्त शिवार वाणी। आता अडवू थेंब थेंब पाणी ही जलयुक्त शिवार वाणी। आता वाचवू थेंब थेंब पाणी ही जलयुक्त शिवार वाणी। जलयुक्त शिवार योजना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार योजना। योजनेतून होणार महाराष्ट्र सुजलाम सुफलाम। कृषी क्षेत्राचा होणारा विकास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही महत्त्वाकांक्षी योजना असल्याने आता विकासाची गंगा गावागावात वाहणार। महायुती सरकारने पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार ही योजना तयार केली आणि या योजनेचा फायदा तब्बल 1 लाख शेतकऱ्यांना झाला। या अनोख्या सिंचन योजनेमुळे महाराष्ट्राची पाणी टंचाई कमी होण्यास मदत तर झालीच, त्याशिवाय भूजल पातळीत वाढ होऊन विहिरी व तलावाची पाण्याची पातळी वाढली। जलसंधारण प्रकल्पामुळे रोजगाराची संधी निर्माण करण्यात महायुती सरकारला यश मिळाले। आम्ही वॉटरशेड हा महत्त्वाचा धरला आणि माथ्यापासून पायथ्यापर्यंत सगळी ट्रीटमेंट करायची। मग डोंगरावर सीसीटी डीप सीसीटी तयार करायचे, शेतीमध्ये कंपार्टमेंट बंडिंग करायचं, नाले ओढे यांच्यामध्ये ड्रेनेज ट्रीटमेंट करायची। सगळं पाणी जे आहे ते शिवारातच थांबलं पाहिजे अशा तत्वावर याचं पूर्ण काम आपण केलं। मला विश्वास आहे की जलयुक्त शिवार ही एक जनक्रांती आहे आणि स्वतंत्र भारतातील सर्वात मोठी लोकचळवळ दुष्काळ मुक्तीची ही जलयुक्त शिवार। शेतकऱ्यांच्या पिकाला उन्हाळ्यात पाणी या शेततळ्यांमुळे मिळाल्यानं त्यांच्या कृषी उत्पादनात वाढ झाली आहे। जल शिवारामुळे आम्हाला पाण्याचा फायदा झाला, आम्हाला आनंद वाटायला लागला। टँकर आल्यावर आम्ही त्रास होत होता, आता पावसाचं पाणी ही झाल्यापासून आता आम्ही लय आनंदात येतो। नद्या विहिरी तलाव भरभरून वाहतील, यामुळे शेती आधारित उद्योग व्यवसाय भरभराटीला येऊ लागलाय। शेती व्यवस्थेचा कायापालट होईल हाच एक ध्यास घेऊन महायुती सरकार महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजना राबवित आहे। देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना असल्यामुळे राज्याच्या ग्रामीण विकासाची गेम चेंजर योजना झाली आहे।